नमस्कार, मी संतोष मिसाळ. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांची बदली. जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीवर सोलापूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार. लग्न करण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध ठेवले संबंध, एकाविरुद्ध गुन्हा दाखल. 16 वर्षाच्या मुलाला फूस लावून पळविले. अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर अॅट्रॉसिटी दाखल. उत्तर कसब्यात वृद्धाची आत्महत्या. आणि अकलूज मध्ये मंगल कार्यालयातून 4 लाखाचे दागिने पळविले. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने IPS दर्जाच्या 44 अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी 30 जानेवारी रोजी जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांचाही समावेश आहे. डॉक्टर माने यांना महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकच्या सहसंचालकपदी नेमणूक देण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीवर सोलापूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. नूतन आयुक्तांकडून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा उंचावलेल्या दिसत आहेत. मंगळवेढा येथील एका 23 वर्षीय तरुणीस लग्न करण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दत्ता अशोक चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील पीडिता व आरोपी एकमेकाला ओळखत असून आरोपीने पीडितेस लग्न करण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तदनंतर आरोपीने दोघांच्या मोबाईलमध्ये फोटो काढले. पुन्हा भेटण्यासाठी पीडितेस बोलवल्यावर पीडितेने तू माझ्या घरच्यांना लग्नाची मागणी घालण्यास ये असे म्हणाले असता मोबाईलमध्ये काढलेले फोटो व केलेले चॅटिंग व्हायरल करेन अशी भीती घातल्याने पुन्हा पीडिता भेटण्यास गेली असता तू वागायला चांगली नाही, तू इतर मुलांना बोलते व त्यांच्याशी तुझे संबंध आहेत असे म्हणून हाताने मारहाण करून जबरदस्तीने बोलायला लावून त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून घेतला व तो व्हिडिओ समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत. प्लंबिंगचे काम करणाऱ्या कामगाराचा 16 वर्षाचा मुलगा मंगळवारी रात्री 8:30 वाजता न्यू रंगराजनगर विडी घरकुल परिसरात अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती अशी की अशोक चौकात प्लंबिंग व्यवसायाचे दुकान असणाऱ्या संजय अंबादास बडवणे वय वर्ष 52 राहणार न्यू रंगराजनगर विडी घरकुल यांचा 16 वर्षाचा सर्वेश नावाचा मुलगा अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेला आहे. अनेक ठिकाणी त्याची शोधाशोध करूनही तो न सापडल्याने अखेर त्याच्या वडिलांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. सोलापूर येथे एका 8 वर्षाच्या मुलीच्या अंगास हात लावून विनयभंग केला. तसेच ही घटना कोणालाही सांगू नकोस असे म्हणून डोळे वटारून भीती दाखवून मुलीच्या नाजूक जागेस स्पर्श केल्याप्रकरणी एका जणाच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात विनयभंग व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा जाब विचारण्याकरिता त्या मुलीची आई व मावशी गेली असता उलट संशयित आरोपी याने अंगावर येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद MIDC पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरातील उत्तर कसबा परिसरात राहणाऱ्या एका 62 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. महादेव देवबा लकडे वय वर्ष 62 राहणार 1076 उत्तर कसबा असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली असून यामागचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अकलूज मधील आनंदनगर येथील मंगल कार्यालयातून चोरट्याने 3,78,000 रुपये किमतीचे 9.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. सुचेता सुनील नागटिळक वय वर्ष 32 राहणार कवटाळी तालुका पंढरपूर यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. 28 जानेवारी रोजी 4 वाजता हा प्रकार उघडकीस आला. आनंदनगर मधील आनंदी गणेश मंगल कार्यालयातील एका उघड्या रूम मध्ये घुसून चोरट्याने हा हात मारला आहे. 4.5 तोळ्याचे मंगळसूत्र व 2 तोळ्याचे 2 नेकलेस व 1 तोळ्याचे झुबे असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.